राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीची चर्चा, जुन्या अनुभवी नेत्यांना यादीतून वगळून नव्या चेहऱ्यांना संधी। प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफांना वगळलं। हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांचाही पत्ता कट। मोदींचा देशवासियांना पुन्हा मोलाचा सल्ला, मुलांना शाळेत न पाठवता आता पुन्हा ऑनलाईन वर्ग भरवा, मोदींचं आवाहन। पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन, आखातातले संकट कोरोना इतकंच गंभीर, पंतप्रधान मोदी यांची स्पष्ट भूमिका। काटकसरीच्या सल्ल्यावर विरोधकांचा हल्लाबोल, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला विरोधकांचं प्रतिआव्हान, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा। तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटींचा तोटा, पीएमओ कार्यालय आणि आरबीआयची बैठक, सरकार इंधनाचे दर वाढवण्याच्या तयारीत। हिमंत बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, शपथविधी सोहळ्याला मोदी, शहांसह फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार। ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी, सुवेंदू अधिकाऱ्यांच्या निर्णयावर तृणमूलची टीका। शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा, माळशिरस तालुक्यातल्या निमगावात मेळावा संपन्न, आमदार रोहित पवार यांची उपस्थिती। मुंबईत शुक्रवारपासून 10% पाणी कपात, धरणांमधला पाणीसाठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय। कसारा इगतपुरी दरम्यान आज उद्या ब्लॉक, तांत्रिक कामांसाठी 12 ते 16 मे दरम्यान घेण्यात येणार पॉवर ब्लॉक। मुंबईसह कोकणामध्ये पारा 35 अंशांवर, आजपासून हवामान कोरडं राहणार, हवामान विभागाने वर्तवली शक्यता। बायोडिझेल धोरणाचा परिणाम, देशात खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची भीती। उत्तर कोरिया अणुबॉम्ब हल्ल्याच्या तयारीत, किम जोंग उन यांची हत्या झाल्यास अणु हल्ल्याची तरतूद, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर महत्त्वाचा निर्णय। इराणनं 3000 बॅरल तेल समुद्रात ओतलं, साठवणुकीची जागा कमी पडत असल्यानं मोठं पाऊल, होर्मुझ संकट आणि अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम। समेट लांबणीवर संघर्षाच्या झळा तीव्र, इराणचा प्रस्ताव अमेरिकेने धुडकावल्यानंतर तेलाच्या दरात मोठी वाढ। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव, मात्र कीर स्टारमर राजीनामा न देण्यावर ठाम, निवडणुकांमधल्या पराभवामुळे स्टारमर यांच्या राजीनाम्याची पक्षातूनच मागणी। भारत नेपाळ संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता, नेपाळचे पंतप्रधान बालेन शहांनी घेतले भारत विरोधी 4 निर्णय, भारतीय परराष्ट्र सचिवांना भेटण्यास सुद्धा नकार। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, जॅकलिन साक्षीदार बनण्यावर ईडीचा आक्षेप, जॅकलिनला सहआरोपी करण्याची ईडीची मागणी। अटीतटीच्या सामन्यामध्ये दिल्लीची पंजाबवर मात, पंजाबचा सलग 4था पराभव। आज गुजरात समोर हैदराबादचं आव्हान, अहमदाबादमध्ये दोन्ही संघ भेटणार। आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये टीम इंडियाचं अग्रस्थान कायम, न्यूझीलंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी।